नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जुने मीटर काढून नवीन मीटर लावल्यामुळे तसेच बिलात प्रचंड वाढ. नागपूर जिल्ह्यातील केळवद महावितरण विभागात दिनांक 17 जुलै गुरुवार रोजी नागरिकांनी या ऑफिसला घेराव केला. ही घटना अशा प्रकारे गेल्या 1 महिन्यापूर्वी कोणतीच पूर्वसूचना न देता केळवद, आष्टी, परसोडी, मंगसा इतर खेडेगावात जुने मीटर काढून नवीन स्मार्ट वीज मीटर बसवले होते. त्यानंतर वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे वीज ग्राहकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या तुलनेत वीज बिल जास्त आल्याने येथील नागरिक घाबरले आहेत. गुरुवारी संतप्त वीज ग्राहकांनी थेट वीज उपकेंद्राचा घेराव करत संताप व्यक्त केला. ग्राहकांनी स्मार्ट वीज मीटर हटवण्याची आणि वाढलेले वीज बिल कमी करण्याची मागणी केली. वीज उपकेंद्रात परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. सावनेर तालुक्यातील ग्रामीण भागात स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे काम सुरू आहे. महावितरणचे कर्मचारी जुन्या घरगुती मीटरांच्या जागी स्मार्ट मीटर बसवत आहेत. गेल्या महिन्यापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाचे कारण देत उपकेंद्रातील कर्मचारी जुन्या मीटर काढून प्रत्येक घरी स्मार्ट मीटर लावत आहेत. या प्रकारामुळे केळवद, आष्टी, कवठा आणि परिसरातील ग्रामीण भागातील संतप्त नागरिकांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांकडे हे काम थांबवण्याची मागणी केली आहे. केळवद कार्यालयात अधिकारी उपस्थित नव्हते. नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट. माझं नाव विजय एकनाथ बागडे. आपलं राहणार मंगशाळा. काय समस्या आली आहे तुमची? समस्या एवढीच आहे सर, मी घरी मागल्या एक महिन्यापासून नसताना माझ्या घरी 50 युनिटचं बिल आलं आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा विजेचा वापर न करता मला 50 युनिटचं बिल आलं. तर मी माझी तक्रार इथे आता नोंदवली आहे. काय म्हणते ऑफिसर? काय म्हणते ते ऑफिसर? त्यांनी थोडंसं समाधान केलं, पण ते MSBचे लोक कसं आहे, माझा अनुभव असा आहे की मागच्या वेळेस मला 10-12 हजार रुपये यांच्याकडनं मला भूदंड भरावा लागला होता. कारण मला नवीन मीटर घ्यावं लागलं होतं. त्यांनी नवीन मीटर घ्यायला लावला मला. काय बरं घ्यायला लावलं? इथं काही याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे म्हणे मीटरमध्ये म्हणे. म्हणजे यांच्या चुका असताना सुद्धा हे म्हणजे ग्राहकांना त्रास देऊन राहिले आहे. तुम्ही नसताना पण यांनी मीटर लावलं स्वतःहून? हा, आता यावेळेस हे स्मार्ट मीटर आम्ही नसताना सुद्धा यांनी मीटर लावले आहे. सही वगैरे घेतली कोणाची? नाही, साईन वगैरे कोणाची नाही घेतली आहे. तुमच्याकडे काहीच नाही, पेपर घेऊन काहीच नाही, मीटर लावलं? विचारलं होतं त्यावेळेस की तुमच्याकडे काही पत्र वगैरे आहे का, तर त्यांनी नाही म्हणे आमच्याकडे पत्र नाही आहे म्हणे आमच्याकडे म्हणे. त्यांनी एवढंच बोलले ते की तुम्ही जर यावेळेस अगर मीटर नाही लावताय आम्ही मग तुम्हाला ते हेच मीटर 12,000 देऊन तुम्हाला बसवावं लागेल म्हणून. काय नाव तुमचं काकाजी? माझं नाव नथुरामाजी ढोबळे आहे. मी केळवदला वार्ड नंबर 1 मध्ये राहतो. आणि यांनी आमचं चालू मीटर असताना स्मार्ट मीटर लावलं, त्याच्यामुळे आमच्यावर 2,000 रुपये बिल आलं. हो. तुमचं नवीन मीटर लावलंय? यांनी आता जे स्मार्ट मीटर लावले आहे का नाही, नवीन मीटर. मागणी काय? हा, तर माझं असं म्हणणं आहे की आमचं जुनंच मीटर व्यवस्थित होतं बा, त्याच्यामध्ये आम्हाला वाजवी रिडिंग येत होतं. तुम्हाला जुनं मीटर मध्ये किती येत होते? जुनं मीटर मध्ये माझ्याजवळ 500-600 येत होतं. तर तुमचं म्हणणं आहे की नवीन मीटर लावलं त्यामुळे? हा, त्याच्यामुळे ते आता जास्तीच येत आहे. आणखी तुमची कोणती मागणी आहे? तर आम्हाला ते स्मार्ट मीटरची काही गरज नाही आहे. आमचं जुनं मीटरच आम्हाला लावून द्यायचं. सर, आपला परिचय द्या. माझं नाव दिलीप रामचंद्र राऊत, उपकार्यकारी अभियंता, सावनेर. सर, आज एवढे लोक ग्राहक आले, ते काय करण्यात आलं? ग्राहकांना ॲक्च्युली कसं आहे, या महिन्याचे जे बिल आले आहे जुलैचे, जूनचं रिडिंग जुलैचे जे बिल आले आहे, ग्राहकांचा बऱ्याचशा ग्राहकांचं काय झालं, ते रिडिंग उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ॲव्हरेजचे बिल आलेले आहे. आणि ग्राहकांचा असा समज झाला की बा ते रिडिंग आपल्याला बिल फार जास्त आलेले आहे. सगळ्यात जास्तीत जास्त बिल कोणाला आलं? जास्तीत जास्त बिल म्हणजे ॲव्हरेजली कसं 4-5 हजारच्या रेंजमध्ये सगळ्यांना बिल, म्हणजे सगळ्यांना नाही, फार ज्याचं जसं घराचा वापर असत त्याच्या हिशोबाने 4-5 हजाराच्या रेंजमध्ये बिल आलं. 1-2 बिल जे चुकीचे आले होते ते आम्ही पहिले दुरुस्त करून टाकले. कारण जे आमच्या व्हॅलिडेशनमध्ये आले आम्हाला ॲक्च्युली कसं आहे, बिलिंग करत असताना व्हॅलिडेशन होत असतं.
ॲव्हरेज म्हणजे त्याचा दर महिन्याचा वापरापेक्षा त्याचं समजा रिडिंग चुकीचं आलं तर ते काय आउटमॅन आउटसारखं त्याला आपण बाहेर काढतो आणि ते नंतर दुरुस्त करण्यात आलेलं बिल. पण लोकांचं असं आहे की नवीन जे मीटर लागले आहे त्यामुळे बिल जास्त आलेलं आहे असं त्यांना वाटतंय. पण ते आरोप असा आहे की जास्तच भरमसाठ आला आहे, असं काही बिल येत नाही, यावेळेस जास्तच बिल झालं. तुम्हाला ते सांगतोय की ॲक्च्युली बिलिंग करत असताना कसं आहे, आपला एक PN डाटा असतो. पीएन डाटा म्हणजे कसं आहे, जे काय आपण डाटा भरतो त्याचा मास्टर डाटा तो फीड केला जातो. यावेळेस काय झालं, रिप्लेसमेंट हे त्यांनी रिडिंगच्या दरम्यान केल्या मागच्या वेळेस, त्याच्यामुळे तो काय झालं, रिडिंगचा डाटा काही भरला गेला नाही. त्यामुळे त्या लोकांना काय झालं माहिती आहे का, बिल आले ॲव्हरेजली. त्याच्यात काय झालं, जो रिडिंग चालू रिडिंगचा जो कॉलम आहे तो चालू रिडिंगच्या कॉलममध्ये उपलब्ध नाही असं आलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालं माहिती आहे का, त्यांना मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात जेवढा काही त्याचा वापर होता कंझम्पशन, त्याच वापराच्या हिशोबाने यांचे बिल आलेले आहे. आणि मी लोकांना आता ते 1 तासापासून ते समजून सांगतो आहे की 4-5 हजार म्हणतात, आपण बोलताना 4-5 हजारच म्हणता, आणि ग्राहक म्हणत होते की जास्त झाला, तर त्यावर काय म्हणतात, तुमचं चुकते की त्यांचं चुकते? नाही, मी कोणाचं चुकते या प्रश्नात पडणार नाही. मला कसं आहे माझ्या डिपार्टमेंटच्या हिशोबाने मी जे काय आहे ते तुम्हाला सांगतो आहे. विषय कसा आहे माहिती आहे का, त्यांचं जे बिल आलेलं आहे, आता समजा मागच्या महिन्यात समजा त्यांचं 1000 रुपये बिल आलं सर, आता उपलब्ध नसल्यामुळे त्याचं काय झालं, मागच्या वर्षीच्या जुलै महिन्यात जो काही वापर आहे त्या ॲव्हरेजच्या हिशोबाने बिल आलेलं आहे. लोकांचं असं म्हणणं आहे का, नवीन मीटर लावला म्हणूनच बिल येते बा, याच्या पहिली येत नव्हते आणि खूप प्रेशरेज होते भाऊ, आणि प्रायव्हेटमध्ये लावणारे प्रायव्हेट येतात, सरकारी कोणीच येत नाही, असं आहे. तुमचं काय म्हटलं आहे? नाही, आपण हे कसं आहे, मीटर लावायचं जे काम आहे मोंटो कार्लो एजन्सीला दिलेलं आहे, नागपूर जिल्ह्याचं टोटल काम. आणि यामध्ये कसं आहे, बऱ्याचशा सुविधा आहे या मीटरमध्ये. यामध्ये आपल्याला कसं आहे माहिती आहे का, ऑटोमॅटिकली रिडिंग येणार आहे. आपण समजा एखाद्या कॉलनीमध्ये 50-100 मीटर लावले, एखाद्या वस्तीमध्ये, तिथे एक आपण युनिट लावलेलं आहे, त्या युनिटमधनं रिडिंग ऑटोमॅटिकली रिडिंग येतं. याच्यात मॅन्युअल जो हस्तक्षेप आहे, ह्युमन जे चुका ज्या होतात त्या चुका याच्यात नगण्य होणार आहे. आणि ॲटोमॅटिकली आपल्याला प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला प्रत्येकाचं रिडिंग होणार आहे. त्यामुळे 30 दिवसाचा ॲक्युरेटली नागरिकांच्या डोळ्यामध्ये अश्रू होत्या, तर त्या अनावृत होत नव्हत्या, ते त्यांना दाखवता येत नव्हत्या, पण असं ते एवढी गर्दी होती. त्यावर याच्या पहिले तुम्ही गर्दी पाहिली होती का? नाही, गर्दी म्हणजे ॲक्च्युली काय झालं, आम्ही त्यांना आव्हान केलं होतं मागच्या महिन्यात. मागच्यांदा काल परवा जे काही लोक आले का आमचं बिल चुकीचं आलं, म्हणलं ज्यांचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सगळ्यांना यावं. आम्ही सगळ्यांना बोलवलं. आता बोलवलेलं काय झालं माहिती आहे का, फक्त आपण 2च गावात मीटर बदललेले आहे, मनसा आणि केळवणमध्ये, पण लोक बाकीच्या आजूबाजूच्या गावचे पण आले. आता विषय काय माहिती आहे, मला काय माहीत नाही, मी त्या विषयात पडणार पण नाही. पण त्यामुळे तरी पण मी 1-1.5 तास आपण प्रत्येकाचं समाधान बनवलं. शेवटी आम्ही त्यांना असा निर्णय दिला की बा, जे काही 300-350 मीटर आपण बदलवलेले असतील, तो आम्ही डाटा काढून प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाचं रिडिंग चेक करून प्रत्येकाचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत, तुम्ही जोपर्यंत सॅटिस्फाईड होत नाही बिल भरण्यासाठी, तोपर्यंत तुम्ही बिल भरू नका. आम्ही ही कारवाई 2-3 दिवसात आटोपणार आहे. त्यांचं समाधान झाल्याशिवाय आम्ही त्यांच्यावरती कोणती गोष्ट लागणार नाही. ग्राहकांना, काही ग्राहकांचा लावायचंच नाही, पण तुम्ही त्यांच्यावर FIR दर्ज कराल का? नाही, हा विषय कसा आहे म्हणते का, आता हा सगळा विषय ऐच्छिक आहे. आता आम्ही काय केलं म्हणते, जे काही मीटर बदलल्या गेले आहे ते सगळे मीटर फॉल्टी होते. आता काय झालं म्हणते काय, आमच्या डिपार्टमेंटनी सगळे मीटरची जे काम आहे ते सगळे EMSPला दिले, ते मोंटो कार्लो कंपनीला. त्या कंपनीचे मीटर नवीन कनेक्शनला पण तेच मीटर वापरून राहिलो, रिप्लेसमेंटला पण तेच मीटर वापरून राहिलो, कारण त्या एजन्सीला आपण ते मीटर लावण्याचं काम दिलेलं आहे. आता याच्यानंतर भविष्यात एखाद्या ग्राहकाचं मीटर समजा फॉल्टी झालं तरी त्याच कंपनीचं मीटर लागणार आहे, दुसरं काही लागणार नाही. बळजबरी होत आहे म्हणजे ग्राहकांची. तर आता बघा, हा साहेब विषय कसा, आता एवढे सगळे आल्यानंतर हा विषय बोलण्यात येऊन आला. पण आता मला सांगा, 400 लोकांचं मीटर झालं, मी दररोज सावनरला बसलो, तो एकाही माणसाने माझ्यापर्यंत आतापर्यंत तक्रार केली नाही की साहेब आमच्या अनुपस्थितीत किंवा आम्हाला न सांगता मीटर बदलला. आज सगळ्या लोकांच्या समोर सगळे लोक बोलून आले, हा भाग वेगळा आहे. व्हिडिओ आम्हाला पाहून असं वाटत होतं की लोक खूपच एकदम चिडलेले होते. आमच्यापर्यंत आला तो विषय सगळ्या भावना मी समजल्या. त्याच्यासाठी मी त्यांना सगळं व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. तुम्हाला तुमच्यावर अन्याय होणार नाही. शेवटी कसं आहे, आम्ही त्या ग्राहकासाठी जाऊ, आम्ही काही स्वतःसाठी नाही. आम्ही ग्राहक आहे म्हणून आम्ही आमच्या MSCBचा ब्रीद वाक्यच आहे, ग्राहक हा आमच्या केंद्रस्थानी आहे. ग्राहक केंद्रस्थानी मग ग्राहकाला सर्व्हिसेस देणे हे आमचं काम आहे. हां, त्याकरता जे काही लागेल ते तासभरापासून लोकांना ते समजून सांगू. तुमची जी काही अडचण ते माझ्यापर्यंत मांडा. मी त्यातनं जेवढं 90%, 99% मी त्यातनं सोल्युशन काढण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. तुम्हाला यायची गरज नाही आणि तुम्ही कोणाचे मीटर बदलले ते सांगायची गरज नाही. आम्ही प्रत्येक माणसाचे ज्याचे मीटर बदलले त्यांची यादी जी आमच्याकडे आहे
त्या यादीच्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक आमचा लाईन स्टाफ तुमच्या घरी येईल, तिथं आम्ही तुमचं मीटर किंवा रिडिंग तपासून घेऊ आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे काय आहे तुमचं जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत तुम्ही बिल नाही भरलं तरी आम्ही तुमची लाईन कापणार नाही. समाधान झाल्यानंतर तुम्ही बिल भरा. सर काही भाग खाजगीकरणामध्ये जाणार आहे तर मग सरकारी सर्वंट काय करणार? सर हा विषय कसा आहे माहिती आहे का, हा विषय मी बोलण्याला एक नाही. ॲक्च्युली खाजगीकरण नाही, पॅरलल फ्रँचायझी नागपूर शहरात मागितलेली आहे. तो विषय काही लोकांनी हायकोर्टाचा दाद मागितली, त्याबरोबर काय सांगा तुम्ही सांगा. नाही, तो विषय माझ्या अखत्यारीतला नाही, मी त्यावरती काही बोलू शकत नाही. सर का एखादा गरीब असेल त्याच्यावर तुम्ही दाट दबरीची करत असाल की बा लावा, तुम्ही नाही लावून तर आम्ही जबरदस्ती लावू, तर त्या जे बळजबरी करू शकाल का? मी तुम्हाला तेच म्हणून राहिलो की इतके 350-400 मीटर जे बदलले, माझ्याकडे 4,500 कंझ्युमर आहे या. सर ते प्रश्न हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही बळजबरी कराल का? नाही, तसं होणार नाही. विलिंगलेसलीच होणार आहे.